नमस्कार. टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाचे दिवस खूप जवळ आलेले आहेत आणि आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. चला तर आज आपण गणपती बाप्पांच्या खूप खूप आवडीचे सुबक पाकळ्यांचे कापसासारखे पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत कळीदार उकडीच्या मोदकाची रेसिपी पाहूया. या व्हिडिओमध्ये मी मोदकासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचं अचूक प्रमाण सांगितलेलं आहे. बऱ्याच जणांना उकडीचे मोदक बनवणं अवघड वाटतं. मोदकांना कळ्या करता येत नाहीत. मोदकाची पारी करताना फाटते. मोदक किती वेळ वाफवायचे, मोदकांना चिरा का जातात, मोदक बनवण्यासाठी तांदूळ कोणता वापरायचा, पीठ कसे तयार करायचे, सारणामध्ये तुपाचं प्रमाण किती असावं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गॅरंटीने सांगते की तुम्हाला अगदी परफेक्ट असे उकडीचे मोदक बनवता येतील. चला तर आपण मोदकासाठी लागणारं सारण बनवायला सुरुवात करूया. इथं मी ओला नारळ असा खोणीने खवून घेणार आहे. नारळ खोणीने खवल्यामुळे अगदी छान पांढरा शुभ्र मऊ लुसलुशीत असा याचा चव निघतो. हा चव मी 2 वाट्या घेतलेला आहे. त्याच वाटीने 1 वाटी केमिकल विरहित गूळ घेतलेला आहे. 1 छोटा चमचा जायफळ आणि विलायचीची पावडर घेतलेला आहे. 2 मोठे चमचे काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत. त्यानंतर 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे. 1 चमचा इथं मी खसखस घेतलेली आहे. गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. कढई गरम झाली की त्यामध्ये घेतलेली खसखस घालून घेतली. गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला खसखस आहे ती छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. बघा खसखस लाल झालेली आहे. आता ही मी भांड्यामध्ये काढून घेतली. कढई गरम आहे त्याच कढईमध्ये मी तूप घालून घेतलं. तूप वितळलं की त्यामध्ये आपण जो चिरून घेतलेला गूळ आहे तो घालायचा आहे आणि गूळ घातल्यानंतर आपल्याला असं हलवून गूळ असं तुपामध्ये विरघळून घ्यायचं आहे. आता तुपामध्ये गूळ असा विरघळून घेतल्यावरती जर गुळामध्ये काही खडा किंवा कचरा असेल तर तो दिसतो आणि आपल्याला काढता येतो. तुम्ही पाहू शकता इथं मी गुळामध्ये असलेला थोडासा 2 ठिकाणी काळा कचरा होता तो मी काढून घेतलेला आहे. गूळ इथं पूर्ण वितळलेला आहे. आता त्यामध्ये मी घेतलेला 2 वाटी नारळाचा चव घालून घेतला आणि व्यवस्थित असा हलवून आपल्याला नारळाचा चव आणि गुळाचं सुटलेलं पाणी आहे ते सगळं आटवून घ्यायचं आहे. जर सारणामध्ये गुळाचं किंवा नारळाचं सुटलेलं पाणी राहिलं तर मोदक उकडताना फुटतात. यासाठी यातलं सगळं पाणी आपल्याला अधूनमधून हलवून आटवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता यातलं सगळं पाणी आटलेलं आहे. मस्त असं सुट्टं आपलं इथं सारण तयार झालेलं आहे. आता सारण तयार झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला इथं बदाम आणि काजूचे काप मी तळून घेतले होते ते घालून घेतले. खसखस भाजलेली थोडी मिक्सरला बारीक केली ती घातली आणि सगळ्यात शेवटी जायफळ आणि विलायचीची पावडर घालून घ्यायची आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं सारण इथं मस्त तयार झालेलं आहे. तयार सारण थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. सारण थंड झालं. आता इथं मी त्याचे असे हलक्या हाताने छोटे लाडू बनवून घेत आहे. आता तुम्हाला मोदक ज्या साईजचे करायचे आहेत त्या साईजचे इथं लाडू बनवून घ्यायचे आहे. असे लाडू बनवल्याने आपल्याला हाताला सारण चिटकत नाही मोदक बनवताना आणि पिवळसर मोदकाला कलर येत नाही. यासाठी असे हलक्या हाताने अगदी इथं मी सगळ्या सारणाचे लाडू इथं बनवून घेतलेले आहेत. सारणाचे लाडू बनवून तयार आहेत. चला तर आपण आता मोदकासाठी लागणारं पीठ तयार करूया. पीठ बनवण्यासाठी इथं मी 2 किलो आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे. आता हा तांदूळ मी निवडून घेतला आणि एका मोठ्या बाउलमध्ये हा तांदूळ घेतलेला आहे. त्यामध्ये पाणी घालून घेतलं. तुम्ही पाहू शकता तांदळामध्ये असं काळसर पाणी निघलेलं आहे. हलक्या हाताने तांदूळ चोळून घेतला आणि 2 पाण्याने हा तांदूळ स्वच्छ धुतला आणि चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवलेलं आहे. 15 मिनिट मी चाळणीवरती पाणी निथळण्यासाठी तांदूळ ठेवला. त्यानंतर मी इथं घरामध्ये फॅनच्या हवेलाच हा तांदूळ सुकवून घेतलेला आहे. अगदी कडकडीत तांदूळ सुकवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता तांदूळ मस्त सुकलेला आहे. आता हा तांदूळ दळून आणायचा आहे. तांदूळ दळून आणताना एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यायची आहे ते म्हणजे तांदूळ दळून आणताना तांदूळ हा तांदळावरतीच दळून आणायचा आहे. दुसऱ्या धान्यावरती तांदूळ दळून आणला तर पिठाला काळसर कलर येऊ शकतो. यासाठी तांदूळ आपल्याला तांदळावरतीच दळून आणायचा आहे. तांदूळ दळून आणलेलं आहे. हे पीठ मी सगळं चाळून घेतलं. आता यातलं 1 वाटी पीठ मी मोदक बनवण्यासाठी घेतलेलं आहे. त्याच वाटीने 1 वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. गॅसवरती इथं मी जाडबुडाचं भांडं ठेवलेलं आहे. तुम्ही नॉनस्टिकचं किंवा जाडबुडाचं भांडं पीठ उकडण्यासाठी ठेवू शकता. हे नॉनस्टिकचं भांडं आहे. आता त्यामध्ये मी घेतलेलं 1 वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध आहे ते घालून घेतलं. इथं तुम्ही सगळं दूध किंवा सगळं पाणीही वापरू शकता. आता या दूध पाण्याला उकळी आणण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी
1 चमचा साजूक तूप घालून घेतलं. तुम्ही इथं 1 चमचा साजूक तूप किंवा 1 चमचा लोणी किंवा 1 चमचा तेल, या तिन्हीपैकी एक घालू शकता. आता पिठामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं आणि हे पीठ उकळी आलेल्या पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. गॅसची फ्लेम आहे ती लो ठेवलेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असं हे पीठ मिक्स झालेलं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम लो करून आपल्याला हे पीठ 3 ते 4 मिनिट वाफवून घ्यायचं आहे. बघा 4 मिनिट झालेले आहेत. आता यावरचं झाकण काढलं तर पीठ आहे ते मस्त वाफलेलं आहे. तुम्ही पाहू शकता भांड्यालाही पीठ चिटकलेलं नाही. अगदी मस्त हे पीठ वाफलेलं आहे आणि पाणीचं आणि दुधाचं इथंही परफेक्ट प्रमाण आहे. आता गॅसची फ्लेम मी बंद केली. या भांड्यावरती झाकण ठेवलं आणि 10 मिनिट हे पीठ मी असंच वाफण्यासाठी ठेवणार आहे. 10 मिनिट झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त असं हे पीठ वाफलेलं आहे. तर वाफलेलं पीठ मी ताटामध्ये काढून घेतलं. आता हे पीठ आहे ते थोडंसं गरम आहे, त्यामुळे मी इथं पावभाजी स्मॅशरने सुरुवातीला हे पीठ असं मळून घेणार आहे. आणि पिठामध्ये जरी गुठळे असतील त्याही निघतात. यासाठी असं साधारण 1 मिनिटभर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही इथं पावभाजी स्मॅशरने किंवा ग्लास किंवा वाटीनेही पीठ मळून घेऊ शकता. पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि पीठही कोमट झालेलं आहे. आता थंड पाण्याचा हात किंवा रूम टेम्परेचरच्या पाण्याचा हात घेऊन आपण हे पीठ आहे ते 5 ते 7 मिनिट मळून घेणार आहे. जेवढं पीठ तुम्ही छान मळून घ्याल तेवढं हे मोदक अगदी मऊ लुसलुशीत होतात. बघा इथं पीठ माझं मळून झालेलं आहे. हाताला मी थोडंसं तूप लावून घेतलं. तेल किंवा तूप हाताला लावून घेऊ शकता. आणि पुन्हा मी 2 मिनिट हे पीठ आहे ते अगदी छान मळून घेतलं. अगदी मऊ लुसलुशीत इथं पीठ मळून झालेलं आहे. आता मोठ्या लिंबा एवढा गोळी हातावरती घेतली मी आणि हातावर गोल अशी फिरवून घेतली. फिरवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी गोळी तयार झालेली आहे. आणि नंतर मी हाताने ही थोडी प्रेस केली. प्रेस केल्यानंतर ह्याला अजिबात चिरा गेले नाहीत. इथं समजून जातं की मोदकासाठी लागणारं पीठ आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे. अशाच मी सगळ्या पिठाच्या गोळ्या इथं तयार करून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत ह्या गोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आता गोळ्या तयार करून घेतलेल्या भांड्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे ह्या गोळ्या आहेत ते वरून अशा कडक होत नाहीत. आता यातली गोळी घेतली मी आणि त्या डिशमध्ये मी थोडंसं तांदळाचं सुक्कं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये ही गोळी डिप करून घेतली आणि अंगठ्याच्या शेजारच्या बोटाने आणि अंगठ्याने अशी आपल्याला याची पारी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त इथं पारी तयार होत आहे. खालच्या साईडला थोडीशी जाड आणि वरच्या साईडनं पातळ अशी आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मस्त पारी इथं तयार झालेली आहे. अंगठा आणि अंगठ्या शेजारच्या 2 बोटांच्या साह्याने जमेल तेवढ्या जवळजवळ आपल्याला इथं पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी खालपर्यंत इथं मी अगदी व्यवस्थित पाकळ्या करून घेत आहे. अगदी सहज पाकळ्या करता येतात. बघा इथं पाहू शकता अगदी मस्त इथं पूर्ण पारीला पाकळ्या करून झालेल्या आहेत. तयार केलेल्या सारणाचा लाडू अगदी सहज मी ठेवून घेतला. एका साईडनं अशा पाकळ्या हाताने वळवून घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने मोदक आपल्याला वरच्या साईडनं बंद करून घ्यायचं आहे. आणि जर थोडंसं पीठ वरती एक्स्ट्रा झालं तर ते काढून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त कळीदार मोदक आपला तयार झालेला आहे. चाळणीमध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं केळीचं पान ठेवलं आणि त्यामध्ये मी मोदक ठेवून घेतलेला आहे. आता तुम्हाला जर मोदक जास्त प्रमाणात बनवायचे असतील तशा पुरी प्रेसवरती तुम्ही मोदकासाठी लागणाऱ्या इथं पाऱ्या तयार करून घेऊ शकता. तर इथं पुरी प्रेसने मी इथं प्रेस करून घेतलं तर मस्त अशी लाटी आपली इथं तयार झालेली आहे. तयार लाटी हातावर घेतली, हाताला सुक्कं पीठ लावलं आणि अगदी जवळजवळ आहे ते मी इथं पाकळ्या करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त पाकळ्या इथं तयार होत आहेत आणि जमेल तेवढ्या जवळजवळ पाकळ्या तयार करून घ्यायचा आणि खालीपर्यंत अशा पाकळ्या करायच्या आहेत. जर तुम्ही मोदक बनवायला नवीन शिकत असाल तर तुम्हाला जमतील तेवढ्या जवळ पाकळ्या करून घ्या. अशा पद्धतीने इथं मी पूर्ण लाटीला पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये तयार सारणाचा लाडू ठेवून घेतला आणि हलक्या हाताने एका साईडला अशा पाकळ्या ओळवत वरच्या साईडने हलक्या हाताने हा मोदक बंद करून घ्यायचा आहे. बघा अशा पाकळ्या आहेत ते एका साईडला झुकवायच्या, म्हणजे अगदी छान मोदक आपला तयार होतो. आणि वरच्या साईडनं असा बंद करून घ्यायचा आहे. वरच्या साईडला जर पीठ जास्त झालं तर ते काढून घ्यायचं आहे. अगदी छान मस्त इथं मोदकाला पाकळे आलेले आहेत. वरचं थोडंसं जास्तीचं झालेलं पीठ मी काढून घेतलं आणि मोदक आहेत असा बंद करून घेतलेला आहे. अगदी छान भरपूर कळ्या असलेला आपला मोदक तयार झालेला आहे. तयार मोदक मी चाळणीमध्ये ठेवून घेत आहे.
अशाच पद्धतीने आणखीन एक मोदक मी तुम्हाला तयार करून दाखवत आहे। आता मोदकासाठी कोणता तांदूळ वापरायचा? मोदक बनवण्यासाठी तुम्ही आंबेमोहर, बासमती किंवा कोलम तांदूळ वापरू शकता। पण आंबेमोहर तांदळाचे मोदक आहेत ते पांढरे शुभ्र, सुगंधित आणि अगदी छान मऊ लुसलुशीत होतात। पण कोलम आणि बासमती तांदळाचे मोदक थोडे कडक होतात। तर त्यामध्ये तुम्ही 1 किलो तांदळासाठी 1 वाटी इंद्रायणी तांदूळ वापरू शकता। इंद्रायणी तांदळाचे मोदक आहेत ते बनवताना खूप छान होतात, सुगंधितही होतात, पण खाताना ते थोडे चिकट होतात। यासाठी शक्यतो फक्त इंद्रायणी तांदळाचे मोदक बनवू नका। अशाच पद्धतीने आपला इथं मोदक तयार करून झालेला आहे। आता मोदक वाफवताना इथं मी केळीचं पान वापरलेलं आहे। तुम्ही केळीचं पान किंवा हळदीचं पान वापरू शकता। आता ही दोन्ही पानं नसतील तर चाळणीमध्ये तुम्ही ओलं केलेलं कॉटनचं कापड ठेवून त्यावरती मोदक वाफवू शकता, म्हणजे मोदक आहे ते चाळणीला चिटकत नाही। तर गॅसवरती कढईमध्ये मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। आता कढईवरती मी तयार मोदकाची चाळणी ठेवली, त्यावरती झाकण ठेवलं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून मी 10 मिनिट हे मोदक वाफवून घेणार आहे। 10 मिनिट झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता मस्त असे मोदक आपल्या इथं तयार झालेले आहेत। अगदी छान मोदकांना वाफही आलेली आहे आणि मोदकांना चिरा अजिबात गेलेल्या नाहीत। अगदी पाहता क्षणी खावेसे वाटणारे पांढरे शुभ्र मस्त मोदक आपले तयार झालेले आहेत। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। मोदक उकडून झाले की उकळत्या पाण्यावरून ही चाळणी काढायची आणि साईडला ठेवायची आहे। जर उकळत्या पाण्यावरती जास्त वेळ ही चाळणी राहिली तर मोदकाला चिरा जाण्याची शक्यता असते। आता तुम्ही पाहू शकता मस्त मोदक आपला तयार आहे। यातला मी मोदक एक प्लेटमध्ये काढून घेतला। तर गरम गरम मोदक आणि त्यावरती साजूक तूप अप्रतिम लागतं। तुम्ही पाहू शकता भरपूर असं सारण असलेला मस्त गरम गरम मऊ लुसलुशीत मोदक आपला तयार झालेला आहे। या गणपतीमध्ये या पद्धतीने मोदक तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।